आणि मराठी माणूस नुसतं नाही का नोकरी करतं, खोटं वाटत नाही. 10 मिनिटांमध्ये त्या बाईने कमीत कमी 2.5. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आता सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि आजचा वार जो आहे तो संडे आहे. तर संडेच्या दिवशी आम्ही आमचं मॉर्निंग रुटीन काय असतं काय नाही ते तुम्हाला दाखवतो. तर ठीक आहे, तर चला व्हिडिओवर सुरुवात करू. हे बघा आमचं कार्टून. गुड मॉर्निंग बाबू, गुड मॉर्निंग पिल्लू, गुड मॉर्निंग. आकायला घ्या, आकायला घ्या, आकायला घ्या, आकायला घ्या, आकायला घ्या. मन मन बाबू, तू मन मन मन. चला चला बाहेर जाऊ. चल चल बाहेर यायला का. चल चल उन्हात बसू. चल. गुड मॉर्निंग पिल्लू. तर बायको उठ की आता. आपण रविवारी लवकर उठू, बाहेर फिरायला जाऊ, हे करू ते करू. बाप, एकच डायलॉग राहते बाळांना, जातो झोपू दे नाही. उठ उठ, चल उठ, ब्रश कर, नाश्ता वर करून तिकडे जाऊ आई पप्पाकडे. अय हां ठीक आहे, आम्ही बाबाकडे जाणार म्हणा, बाबाकडे जाणार. मंडळी रात्री अशा मोठमोठ्या गोष्टी आणायला लागली होती की आपण लवकर उठू आणि जाऊ, खडकीला जाऊ, मॉर्निंग वॉकला जाऊ, हे करू ते करू. आणि आता 8:30 वाजले तरी उठले नाही. होय, रात्री तर लई गप्पा गोष्टी आणायला लागल्या होत्या. संडेच्या दिवशी सुट्टी असते ना. मंडेला कितीला उठतेस? 7ला. जाऊ द्या, हिला बोलण्यात काय अर्थ नाही. आता उठ, ब्रश वगैरे करा, चला चहा वगैरे पिऊन नाश्ता करू आणि जाऊ आई बाबाकडे. आकायला घ्या, आकायला घ्या. अय पुरा. या 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 घ्या 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 या या या. चल चल जाऊ का. चल ए बाय बाय प्रीती, हे जातो मी. चल बघा मंडळी, आता तिकडे बाहेर यासाठी किती गडबड करता. चल ए चल बाय. ए प्रीती चल, ये तुम्ही. हा चल. अहो बाबूला नाही ना. नको नको, त्याला नको. येतो का रे. हात करा शिकर. चल. बघा 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 किती गडबड. गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही मुंबई बाजारावर आलो आणि आता ब्लश करतो म्हणावं आम्ही, पण मला आताच फुटले नाही. ठीक आहे. तर आबा आता शूटिंग नको ना, आता आपल्याला जायचं तिकडे भुल आई बाबाकडं. हां चला ब्लश करू. चल चल. प्रीती, अय प्रीती, खायला काय बनवणार आहेस? थांबा ना जरा, आपण काढू द्या, हे करू द्या. उठलं की खायचं चिड जरा. थांबत जा की 5 मिनिटं. अरे खाना ही तो जिंदगी आहे. अन्न वस्त्र निवाराच पाहिजे. काय घरातली कामं नाही करायला लागत का? ब्लँकेट वगैरे गडा नाही करायला लागत? काय करते सांग. मला वाटतं फर्स्ट क्लास पोहे होते, पोहे एक नंबर. उपमा करते की? ए उपमा नको यार, तू लय वाकटांडा उपमा करतेस. खाऊ वाटत नाही उपमा, ते पोहे कर. बनल तर घरात उपमा बनल, नाही तर काहीच नाही बनल. एक काम कर मग, उपमा तू काय, मी बाहेर खातो मेदू वडा वगैरे. चालेल ना, मी पण बाहेर खाते ना तुमच्यासोबत. मी सांग नाही नेणार मी तुला. कधीतरी नेत जा गरीब माणसाला. पण तू बाई आहेस ना. रोज बाहेर खाता, शांत बसा. तू बाई आहेस ना. म्हणजे गरीब बाईला. चल मग बाहेर नाश्ता करायला जायचं का? हा. हा किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल. अर्धा तास नाही. जर बाहेर यायचं असेल नाश्ता करायला तर 10 मिनिटात ये, नाही तर मग राहू दे. काय बोलले? नाश्ता करायला यायचं असेल बाहेर तर 10 मिनिटात आवर. नाही बाबा, 10 मिनिटात मला ब्रश करायलाच लागतील मला. मग एक काम कर, तू येऊ नको, मग मी जातो. हो नाही हो, तू 12 महिना नाश्ता करतात, घंटा उशीर करत राहतेस आणि येत नाहीस. काय नाही, यायचं असेल तर 10 मिनिटात आवर, नाही तर मग कॅन्सल कर. 10 मिनिटात होतं तरी का? नाही मला काय बोलू नको. यायचं असेल तर 10 मिनिटात आवर, नाही तर सोडून दिवशी. आता 8 वाजून 40 मिनिटं झालेले तर 50 मिनिटापर्यंत आवर, नाहीतर मग राहू दे. नाही तर तुम्हीच जाता. हां नाहीतर मी जाणार आहे बाळाला घेऊन. नाही आवडते, पण 10 नाही 15 मिनिटं, म्हणजे 10 मिनिटात नाही होणार. मला आवडायला लागेल बाळाचं. हां ठीक आहे, 15 मिनिटात आवर, दनादन. ठीक आहे, 15 मिनिटाच्या पुढे जर 1 मिनिट जरी गेला ना तर कॅन्सल नाश्ता. ओके. नाही तर मग तू दे नाश्ता. तुझ्या नाश्त्याचे पैसे तू दे. माझ्याकडे पैसेच नाही. सगळे असतात पैसे तुझ्याकडे. लाडक्या बहिणी याचे त्याचे लय जमा करून ठेवले, तर दे गपचूप, नाटकं नको करू. चालेल, प्रॉमिस. हां ठीक आहे, 15 मिनिटाच्या आत आवडलं तर. जर नाही झालं तर मी तुम्हाला देईन. हां ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. 8 वाजून 40 मिनिटं झाले तर 55 मिनिटापर्यंत रेडी असली पाहिजे. ओके.
ठीक आहे. तर मंडळी घरात जरा जास्त धिंगाणा करत होतं म्हणून म्हटलं याला बाहेर उन्हामध्ये आणावं. आता उन्हामध्ये आणलं की शांत बसतो. कुत्रे वगैरे दाखवले ना तर खुश होऊन जातो. तोपर्यंत माझी बायको रेडी होती. ठीक आहे. रेडी झाल्यानंतर आम्ही जाणार नाश्ता वगैरे करणार आणि तिकडे आईवडला करणार. ठीक आहे. तर पुढचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर मंडळी मला जी अपेक्षा होती ती अपेक्षा खरी झालेली आहे. कारण की बायकोने अर्ध्या तासात आवरलं नाहीच, पण तिने कंप्लीट 1 तास घेतला आणि काय म्हणली 15 मिनिटात आवडते म्हणजे. आणि आता झालेला 1 तास. आता करेक्ट 9:50 झालेले. 9:47 झालेले. ठीक आहे. तर मग नाश्ता बिष्टा ही बायकोच खाऊ करणार. आज पैसे तीच देणार आहे. ठीक आहे. तर आता नाश्त्याच्या तिथे गेल्यावर फोन शूटिंग करतो मग तुम्हाला दाखवतो. बाबू पण रेडी झालाय आमचा. चल शनू हाय कर गाईज. कसा वाटतं आमच्या बाबूचा ड्रेस? कमेंट करून सांगा. लुकिंग इज सो ब्युटिफुल राय. मम्मी त्याच्या लाठी काय माझा पाय कोण भरला ग. हा हे तुम्ही. तर आवर ना तू. हा झाला माझा. हे तुम्ही तर मला माहिती आहे मी आहे म्हणून. हे तू आवर, टाइमपास नको करू. तर मंडळी फायनली आम्ही निघालेलो आहे. हे बघा मी आहे, ही माझी बायको आणि मुलगा बसलेला आहे. ठीक आहे. तर आता नाश्ता वगैरे करतो बाहेर. एकदम मस्त नाश्त्याचं लोकेशन आहे. म्हणजे छोटीशी टपरीच आहे पण नाश्ता एवढा क्वालिटी आहे ना, 1 नंबर आहे. खायला एकदम टेस्टी नाश्ता आहे. ठीक आहे ना. म्हणजे सारखं ते चांगलं लागतं. गाडी चालवतो बरं का मंडळी. एक हातात मोबाईल धरला आणि एक हातात हे. तर मंडळी ऑलमोस्ट पोहोचलेले आहे. आता 2 मिनिटांमध्ये नाश्त्याच्या ठिकाणी जाणार, नाश्ता करणार आणि हे करणार. इथं जसं ऊन दिसतं म्हणून बाहेर जसं ऊन खाऊ घालावं म्हणून थांबलो होतो. बाकी काय नाही. तर आता उन्हात उभं करायचं. व्हिडिओ चालू केला की लगेच असं हे बघा. हे बघा मंडळी गर्दी नाश्त्याच्या ठिकाणी. नुसती गर्दी गर्दी गर्दी. रविवारच्या दिवशी तोंड दिसत नाही त्या मालकाचं. कोण आहे कोण नाही बघा. दिसतं का तुम्हाला? नुसती गर्दी आहे. तर फायनली मंडळी आम्हाला मेदूवडा आणि डाळवडा मिळालेला आहे. जवळपास 20 मिनटं थांबलो वेटिंगला, त्यानंतर भेटलेला आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तर ठीक आहे मंडळी आता नाश्ता वगैरे करतो आणि आता निघतो तिकडे जातो. आईवडिलाकडे बराच वेळ झाला. मला वाटलं नाही एवढा उशीर लागेल नाश्ता वगैरे मिळायला. आणि मराठी माणूस निघतं नाही का नोकरी करतं. खोटं वाटत नाही. 10 मिनिटांमध्ये त्या बाईने कमीत कमी 2,500-3 हजाराचे वडे विकले असतील. 2,500 ते 3,000 रुपयाचे. आणि आपण सगळे मराठी माणूस नाही का की नोकरी पाहिजे असंच म्हणतो. गव्हर्नमेंट नोकरी लागतो आणि 5-5 हजार खुशी राहतो. आणि हे लोक 2-3 लाख रुपये गल्ला करतात दररोज. ठीक आहे. म्हणजे मला नाव बोट वगैरे काही ठेवायचे नाही तुम्हाला, पण म्हणजे बिझनेसची पॉवर असते. ठीक आहे. तर फायनली मंडळी आम्ही इथं पोहोचलेलं आहे. आता यांची रिॲक्शन बघू कसे आहेत कसे नाही. बाळाला बघून कसे करतात कसे नाही. चला मी काढतो शेवटी. नाही चला ना मी काढते. अरे माय आम्ही कोण केला तर उचलना झाले. कोण दुश्मनी आली काय दुश्मनी. पोराचा लाडच करत नाही तुम्ही. हो आय वर्गच रे. असंच आहे म्हणून. लय सर्दी झाली काय आता थांबली का खाली आणली होती रुपाली. यायला कोणाला बोलत नाही. लय वक्ते कोणी येत नाही आमच्याकडे तिकडं संडेला. हे नव्या येत नाही. ती रुपाली येत नाही. बुटकी तो किती खुश झाला. चला आता मला घेतलंस का मला मी आईला नव्या सांग की मी कसा दिसायलो. ते बोललीच नाही काय. पप्पा कधी येणार? नाही येते. सचिन पप्पा रे पप्पा येतात पण संध्याकाळी.